ती भाजी कधी नाही तोंडाला चवीला लागली तरी ना हे खूप चांगली लागते खायला. चवीला भाकर खायला अर्धी भाकर जास्त जाते, खमंग लागते, चटणी चवदार. अशा पद्धतीने चटणी बनवायची, शेंगदाण्याची चटणी. हे असं चांगलं खरपूस भाजून घ्यायची शेंगदाणे घेऊ. कसं हिरव्या टोमॅटोची चटणी करते, हिरव्या मिरचीला. माझ्याकडे कसं हिरवे टोमॅटो नाही, लाल टोमॅटो आहे. मग मी त्याची लाल टोमॅटोची चटणी करणार आहे. लई भारी लागते खायला, चवीला लई चांगली लागते हिरव्या टोमॅटोची पण चटणी, लाल टोमॅटोची पण चटणी. त्याच्यापेक्षा ही भारी लागते चटणी खायला, खरडा. हे बघा असं पण चांगलं लागतं. पण कसं आहे, काही लोक ह्याला तडका देतात, काही असंच खातात. असंही जरी खाल्लं तरी चांगलं लागतं, मस्त लागतं खायला, चवीला चांगलं लागतं. आता खाण्यासाठी तयार आहे चटणी. आपण साईडला काढून घेऊया. मी तवा तापत ठेवलंय. आता हे शेंगदाणे भाजून घेते. आपण काय करायचं, हिरवी मिरची, टोमॅटो, शेंगदाणे घालून आपण चटणी वाटून घेऊया. शेंगदाण्याची चटणी म्हणजे कोणी ह्याला ठेसा म्हणतं, कोणी खरडा म्हणतं. हे टमाटे टाकून अशी चटणी वाटून घेऊया आपण. खाण्यासाठी भाजी कधी नाही तोंडाला चवीला लागली तरी ना हे खूप चांगली लागते खायला. चवीला भाकर खायला अर्धी भाकर जास्त जाते, खमंग लागते, चटणी चवदार. अशा पद्धतीने चटणी बनवायची, शेंगदाण्याची चटणी. हे असं चांगलं खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे, मस्त असं डाग पडेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं, लालसर होईपर्यंत. कसं चटणी चवीला पण चांगली लागते, मस्त लागते खायला चटणी. आपले शेंगदाणे भाजून झालेत. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने सगळे शेंगदाणे काढून घेऊ प्लेटमध्ये. आणि ही मिरची मी अगोदर भाजून घेतली आहे, त्याच्यामुळे मिरची नाही भाजत. अगोदर भाजली मिरची, चपाती केली तव्यावर त्याच. आता आपण टोमॅटो भाजून घेऊया. मस्त टोमॅटो भाजून घेऊ. कसं हिरव्या टोमॅटोची चटणी करते, हिरव्या मिरचीला. माझ्याकडे कसं हिरवे टोमॅटो नाही, लाल टोमॅटो आहे. मग मी त्याची लाल टोमॅटोची चटणी करणार आहे. लई भारी लागते खायला, चवीला लई चांगली लागते हिरव्या टोमॅटोची पण चटणी, लाल टोमॅटोची पण चटणी. त्याच्यापेक्षा ही भारी लागते चटणी खायला, खरडा. हे बघा असं आपलं चांगलं भाजून घेऊ, खमंग मंद आचेवर चांगलं डागा पडेपर्यंत. छान भाजून घ्यायचं, सगळे पाट नरम पडेपर्यंत. असं काय भाजलं ना, ह्याची जे साल आहे ना वरची, ते सगळे नरम पडते. मग सगळी वाटली जाते खलबत्त्यामध्ये, मस्त वाटली जाते. हे बघा, ह्याच्यामध्ये आपण आता थोडं तेल टाकून घेऊया. तेल टाकलं ना लवकर टमाटा भाजते. टमाटा भाजण्याला मदत होते तेलामुळे, कारण की तेल घालणं गरजेचं आहे. तेलानं लवकर टमाटो मऊ पडतं. असं भाजून घ्यायचा चांगला तेलामध्ये. बघा आपण थोडंसं खालीवर करून घेऊया.
हलवून भाजून घ्यायचं चांगलं परतून. चांगलं परतलं ना मस्त भाजते. चांगलं भाजणं गरजेचं आहे. भाजलं ना इतकी भारी लागते चटणी. ती आता सांगतात माझ्या तोंडाला पाणी सुटतंय. मस्तपैकी लई भारी लागते चटणी खायला. आता मी करून दाखवते तुम्हाला, बघा तुम्ही. मग आवडल्यास तुम्ही पण करा. हे बघा आपला असं टमाटा भाजून झालंय. आता आपण गॅस बंद करूया. तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजले होते ते शेंगदाणे वाटून घेऊया थोडं जाडसर. तोपर्यंत टोमॅटो थंड होत आहे. असंच राहू द्यायचं तव्यामध्ये, ह्याला बाजूला काढायचं नाही. हे बघा आपण असं थोडं जाडसर शेंगदाणे वाटून घेऊया. असं मोठाड तेवढं काय बारीक करायचं नाही, ह्याला मोठाड वाटायचं. जाडसर असलं ना दाताखाली चांगलं येतं खायला. तेव्हा हे आपण जाडसर वाटलेलं साईडला काढून घेऊया. शेंगदाण्याचं कूट असं. आता ह्याच्यामध्ये आपण हेच मिरची वाटून घेऊया. ह्याच्यामध्येच मी लसूण भाजले, कोथिंबीर बी सगळं ह्याच्यामध्येच भाजले. लसूण कोथिंबीर एकत्र करून मी सगळंच भाजून घेतलं तव्यावरती. आता ह्याच्यात आपण चवीपुरतं मीठ टाकूया. हे बघा आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. अजून लसणाचे पाकळ्या टाकूया 4. चवीला चांगली लई भारी लागते, अगदी एक नंबर लागते चटणी खायला. इतकी भारी लागते काय विचारू नका. असं खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायची. हे बघा असं बारीक झाली मिरची, चटणी बारीक झाली. आता आपण ही भाजून घेतलेले टोमॅटो टाकूया. हे बघा असं आपण एकत्र वाटून घेऊ. आता ह्याला चांगलं खलबत्त्यामध्ये मस्त एक नंबर लागते भारी. काय विचारूच नका, इतकी भारी जर लागते ना चटणी. अशी किती खाव किती ना असं होती ही चटणी. इतकी चवीला भारी लागते, टेस्ट लागते. खमंग तर इतकी लागते ना काय विचारू नका. बघा आता आपण जाडसर वाटलेलं हे शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ. बघा हे एकत्र करून असं वाटून घ्यायचं. हे बघा आपली टमाट्याची चटणी म्हणा किंवा ठेसा म्हणा किंवा खरडा म्हणा, भाकरीसोबत खावा तुम्ही, चपातीसोबत खावा, बाजरीची भाकर ज्वारीची भाकर कशासोबतही खाल्लं तरी चांगलं लागतं. पण कसं आहे काही लोक ह्याला तडका देतात, काही असंच खातात. असंही जरी खाल्लं तरी चांगलं लागतं, मस्त लागतं खायला, चवीला चांगलं लागतं. आता खाण्यासाठी तयार आहे चटणी. आपण साईडला काढून घेऊया. तयार आहे, या जेवण करायला. मस्त लागते, खमंग लागते चटणी. एकदा तुम्ही करून बघा ह्या माझ्या पद्धतीने, तुम्हाला पण आवडेल. तुम्ही नंतर करून खाचाल. कशी वाटली चटणी कमेंटमध्ये सांगा. मला पण आवडली ना आवडली